गुंतवणूक हा कम्प्लिटली वेगळा माइंडसेट आहे की जिकडे तुम्ही काम तर करता पण तुम्हाला फळ लगेच मिळत नाही. हे पैसे निर्माण करण्याचं माध्यम. जर आपल्याला गुंतवणुकीच्या गणितामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपण पैसे कमवण्याच्या मानसिकतेतून आलेलो असतो. SIP ही गुंतवणूक प्रवासाची सुरुवात आहे आणि SWP हा गुंतवणूक प्रवासातला एक महत्वाचा टप्पा किंवा फळ आहे. तर गुंतवणुकीचा सगळ्यात महत्वाचा SWP चा नियम आहे तो म्हणजे माझ्या SWP बास्केट वरती मी 0.5% जास्त SWP घेणार नाही. जर आपल्याला SWP नी इन्व्हेस्टमेंट्स करायच्या असतील तर थेटपणे इक्विटी फंडांमधनं आपण SWP सुरू करू नये. सिंगल डिजिट मधलं जे सिंगल डिजिट मधलं कर्ज आहे ना ते चांगलं कर्ज आहे आणि जे डबल डिजिट मधलं व्याजाचं कर्ज आहे उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड, इट इज अ बॅड लोन. सो SWP याबद्दल अनेकांच्या मनात आज समज आहेत, काही गैरसमज आहेत, पण एक सुप्त आकर्षण या विषयाबद्दल बरंच आहे. कारण का तर प्रत्येकाला इच्छा असते की गुंतवणूक करून मग पुढे करायचं काय, गुंतवणूक आपण करतोय कशासाठी, तर त्या गुंतवणुका कशासाठी करतोय ह्याचं पुढचं जे उत्तर आहे ते देण्याचं काम किंवा प्रत्येकाला एक दर महिन्याला एक ठरलेली रक्कम मिळत राहावी ज्यासाठी मला काम करत राहणं आवश्यक नाही, अशा प्रकारचं आयुष्य ज्याला पॅसिव्ह इन्कम आपण म्हणतो, अशा प्रकारचं पॅसिव्ह इन्कम हे स्वप्नवत वाटत असतं, खुणावत असतं. आणि आज होतंय असं की निवृत्त होणाऱ्या प्रत्येकालाच काही पेन्शन असणारे असं नाही. सो त्यामुळे एक खूप मोठा समाजातला असा वर्ग असणार आहे ज्याला मे बी तहायात कामच करत राहावं लागणार आहे, कधी रिटायर्ड होताच येणार नाही. सो मग त्यांना रिटायर होण्यासाठी म्हणून काहीतरी तरी नियोजन केलं पाहिजे की जेणेकरून त्या गुंतवणुका करून त्या गुंतवणुकांमधनं एक पॅसिव्ह इन्कम दर महिन्याला मिळत राहील आणि त्यातनं आपण आपलं आयुष्य छान प्रकारे जगू शकू. सो यासाठी म्हणून SWP या पॅटर्नला सेबीनी काही वर्षांपूर्वी अप्रुव्हल दिलं आणि त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात ही संकल्पना फेमस व्हायला लागली. सो म्हटलं म्युच्युअल फंडावरती असा ब्रॉड कार्यक्रम घेण्यापेक्षाही आपण अप्लाइड वेनी आज चर्चा करूया. आपल्या कार्यक्रमांना येणाऱ्या प्रत्येकांना म्हणजे जे दरवेळेला अटेंड करतात त्यांना कल्पना आहे की आपण एखादी गोष्ट किंवा केस स्टडीनी सुरुवात करतो. सो आज आपण एक केस स्टडी घेणार आहोत अशीच कुलकर्णी काकांची. कुलकर्णी काका अत्यंत बेतासबाद परिस्थितीमध्ये जन्माला आले. जशी 18-19 वर्षाचे झाले त्यांच्या त्यावेळच्या 12वी म्हणजे काय म्हणायचं त्याला पूर्वी 12वीला काहीतरी तो इंटर झाल्या नोकरी मिळवलेली, मग पार्ट टाइम कॉलेज आणि नोकरी अशा प्रकारे त्यांनी आपलं कामाला सुरुवात केलेली. आणि बेतासबाद परिस्थिती होती त्यामुळे जे पैसे मिळतील त्याच्यातनं किती पैसे मला वाचवता येतील, सेव्हिंग कसे करता येईल यावरती त्यांचा मुख्य भार होता. सो त्यामुळे एक सेव्हिंग हॅबिट त्यांना लागली. त्या काळामध्ये पैसे साठवून तरी पोस्टात जरी ठेवले तरी त्यांना 13-14% व्याज मिळून जात होतं. त्यामुळे त्या पैशात वाढ पण होताना त्यांना दिसत होती. पुढे त्यांनी PPFचं खातं सुरू केलं, वेगवेगळ्या प्रकारच्या FDs केल्या. या सगळ्या करून पण त्यांना अगदी 10-11%, 12% व्याज मिळत होतं. जसं कुलकर्णी काका 45-50 आले त्यावेळेला त्यांना जाणवलं की हे आता डबल डिजिट मधलं व्याज चे दिवस संपले आणि आता 8%, 9% असं करत करत 7, 6.5 अशा प्रकारे व्याजदर खालती जसं यायला लागला तसं कुलकर्णी काका तर स्मार्ट होते. त्यांनी म्युच्युअल फंडामध्ये देखील गुंतवणुका सुरू केल्या. पण त्यांना जाणवलं की अरे इकडे 12-13 डबल डिजिट मध्ये आपले जे जुने दिवस आहेत ना ती कुठेतरी इकडे आपल्याला दिसत आहेत. म्हणून त्यांची जशी जशी एक FD मॅच्युअर व्हायची ते आम्हाला फोन करायचे,
म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुका करायचे. कालांतराने कुलकर्णी काका आता रिटायर झाले. कुलकर्णी काकांना रिटायरमेंट पूर्वी इच्छा होती की मला 1 कोटीचा पोर्टफोलिओ बघायचा आहे माझा. आता रिटायरमेंट नंतर काही वर्षानंतर जे गेल्या काही वर्षामध्ये मार्केटनी सुद्धा छान रिटर्न दिलेत आणि कुलकर्णी काकांची पण धनरेषा स्ट्रॉंग होती. 3 कोटीचा पोर्टफोलिओ कुलकर्णी काकांचा आता तयार झालाय. त्या दिवशी एक कुलकर्णी काकांच्या मात्र घरी गेलो तर हॉलमध्ये बघतोय तर ते जुने CFL चे लाईट, साधारण अशी एक रचना की बिल कसं कमी येईल. एकंदरीतच राहणीमान आणि सगळं बघितलं तर कमीत कमी पैशाचा वापर करून कसं जगता येईल यावरती एक जर कोर्स केला घेतला तर कुलकर्णी काका फॅकल्टी बनू शकतात. अशा प्रकारचं सगळं जगणं होतं. आम्ही कुलकर्णी काकांना सांगायचा प्रयत्न केला की आता कुलकर्णी काका ते जुने दिवस सरले, आता तरी छान तुम्ही मस्त लॅविश आयुष्य जगायला काही हरकत नाही. परत कुलकर्णी काकांची मुलं सुद्धा छान शिकून अब्रॉड सेटल झालेली आहेत. म्हणजे काही जबाबदाऱ्या आहेत, टेन्शन्स आहेत, त्यामुळे मला खर्च करता येणार नाहीये अशी परिस्थिती होती का? आता अशी पण परिस्थिती नाहीये. तरी कुलकर्णी काका म्हणतात काय आम्हाला की नाही ते सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचे पण पैसे येत आहेत ना, त्यातनं अजून एखादी आपण 5-6 हजाराची SIP लावूया का? मला तो ना पोर्टफोलिओ लवकर 5 कोटीचा बघायचा आहे. म्हटलं आता कुलकर्णी काकांना आणखीन जास्त स्ट्रेस करून बोलायला जाणं हे अनादर करणारं ठरेल. झालंय असं असे कुलकर्णी काका आम्हाला अगदी दर 2-3 दिवशी भेटायला लागलेत. काही असे कुलकर्णी काका आपल्यात बसलेत देखील. काय झालं, एक पिढी अशी घडली की ज्या वेळेला फारसे पैसे नाहीत असं आयुष्य वाट्याला आल्यावरती काटकसरीने जे जगणं एक अंगवळणी पडलं, त्यालाच आपण एक कम्फर्ट झोन मध्ये शिरलो. आता पैसे खर्च करायला सांगितले तरी तो ते कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणं आहे. त्यामुळे ते बरेच जणांना नकोसं वाटतं. सो त्यामुळे आजचा कार्यक्रम त्या सगळ्या प्रत्येक कुलकर्णी काकांसाठी आहे. मे बी आपल्या प्रत्येकातल्या कुलकर्णी काकांसाठी आहे की ज्यांना केलेल्या गुंतवणुकांमधनं छान पैसे खर्च करून आयुष्याचा आनंद देखील घ्यायचा आहे. तर काय बरं करावं, कसं बरं करावं, SWP म्हणजे काय, त्यात काय काय गोष्टींचा अंतर्भाव होतो, काय SWP वापरावी, का कोणी करू नये, त्यातलं टॅक्सेशन काय असतं बाबा, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण डिटेल चर्चा करणार आहोत. माझ्या समोर इकडे 50-1 जण तुम्ही आहात, प्लस ऑनलाईन देखील बरेच जण सगळीकडनं सामील झालेले आहेत. तुम्हा सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिल्याशिवाय काही आपण कार्यक्रम संपवणार नाही आहोत, किंवा किमान मी तरी या सभागृहातनं बाहेर जाणार नाहीये. त्यामुळे आपण कार्यक्रमाचा फॉर्मॅट असा करू की सुरुवातीला मी बोलीन आणि त्यानंतर आपण एक 15 ते 20 मिनिटं तरी प्रश्न उत्तर घेऊया, जेणेकरून तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांना देखील मला उत्तरं देता येतील. सो ज्याला गुंतवणुकांबद्दल चर्चा होते त्यावेळेला अतिशय फेमस अशी मार्शमेलो टेस्ट याबद्दल सगळेजण सांगत असतात. आता मार्शमेलो टेस्ट काय बरं, तर अमेरिकेमध्ये 1960च्या दशकामध्ये एका युनिव्हर्सिटीतल्या मानसशास्त्र विभागाने एका शाळेत कंडक्ट केलेली ती टेस्ट होती. काही 5 ते 6 वर्षाच्या मुलांसमोर मार्शमेलो म्हणजे गोड गोड चॉकलेट हे ठेवून दिलं गेलं आणि त्या टेस्ट कंडक्ट करत्यांनी सांगितलं की तुम्हाला हवं तर तुम्ही हे मार्शमेलो लगेच खाऊ शकता, किंवा जर मी या खोलीच्या बाहेर जातोय, मी जर परत येईपर्यंत तुम्ही हे खाल्लं नाहीत, हे तसंच ठेवलं, तर मी आल्यावर तुम्हाला अजून एक मार्शमेलो देईन. सो तुम्हाला 2 मिळतील. काही जणांनी काय भरोसा येतील परत देतील नाही देतील, समोर दिसतंय ते पहिलं खाऊन टाकूया. काही मुलांनी मात्र वाट बघितली. ज्यांनी वाट बघितली त्यांना दुसरं मार्शमेलो देखील मिळालं. आता झालं असं की या दोघांचाही डेटा ट्रॅक केला की कोणी कोणी दुसरं मार्शमेलो मिळवलं
आणि कोणी कोणी एकच मार्शमेलो मिळालेलं खाऊन टाकलेलं आहे. सो अशा प्रकारे 2 लिस्ट तयार झाल्या. त्यांचं पुढे 50 वर्ष ऑब्झर्वेशन त्यांच्या आयुष्याचं केलं गेलं आणि जो डेटा मिळाला तो खूपच सरप्राइझिंग होता. म्हणजे काय तर ज्यांनी दुसरा मार्शमेलो मिळवला होता, प्रतीक्षा केली होती, त्यांचं मॅरिटल लाईफ अतिशय चांगलं होतं. ते करिअरमध्ये उत्तमरित्या सेटल्ड होते, फायनान्शियली खूप स्टेबल होते. आणि बरोबर अपोजिट ज्यांनी ती प्रतीक्षा केली नाही, पहिलं मार्शमेलो दिसल्या दिसल्या गटकावलेलं होतं, त्यांच्यात डिव्होर्सेसचं प्रमाण खूप होतं, फायनान्शियल लाईफमध्ये प्रॉब्लेम होते, करिअर अपसेट होतं. सो हे लक्षात आल्यावरती जाणवलं आणि एक महत्वाची थिअरी उदयाला आली की डिलेड ग्रॅटिफिकेशन. तुम्हाला आयुष्यात कमी पगार असताना वाटत असतं, खुणावत असतं की पहिली बाईक घ्यावी, पण तुम्ही त्याला किती डिले करता आणि 5-7 वर्षांनंतर घेण्याला तो मार्शमेलो पुढे ढकलू शकता. तुमचा आणखीन महत्वाच्या नेसेसिटीज काय आहेत ह्यांना पहिला प्राधान्यक्रम देता. सो अशा प्रकारे डिलेड ग्रॅटिफिकेशन ती भरपूर चर्चा झाली. आज आपल्याला ती चर्चा करायची गरज नाही, कारण का तुम्ही सगळेजण डिलेड ग्रॅटिफिकेशन हे शक्य केलेले आहेत म्हणूनच ते गुंतवणुका करताय आणि म्हणून SWP प्रोग्रामला पण आलेला आहात. सो आता तरी मी तुम्हाला ही गोष्ट का सांगतोय बरं, तर आपलं होतंय काय की मार्शमेलो टेस्ट दुसरा मार्शमेलो मिळाला ती थांबत होती, पण गुंतवणुकीमध्ये ती थांबत नाही. गुंतवणुकीमध्ये ते टेस्ट घेणारे आपल्याला परत सांगतात की हे 2 मार्शमेलो असेच ठेवा, आम्ही परत येईपर्यंत थांबा. आम्ही परत येईपर्यंत थांबला तर तुम्हाला आधी 2 मार्शमेलो देऊ, म्हणजे 4 मार्शमेलो होतील. तर काही जण थांबतात, त्यांना 4 मार्शमेलो मिळतात, परत त्यांना सांगितलं जातं थांबा 8 मार्शमेलो मिळतील. आणि प्रत्येक वेळेला कधी लवकर येतात, कधी तास तास वाट बघायला लावतात, पण मार्शमेलो काही खाऊ देत नाहीयेत. सो SWP याचं सूत्र काय आहे तर किमान आता माझ्याकडे एक 8 मार्शमेलो तरी जमले ना, मग आता त्या टेस्ट घेणाऱ्यांना सांगायचं ओके मी थांबीन, पण 6 मार्शमेलोला मी नक्की हात नाही लावणार, 1 किंवा 2 मार्शमेलो मी खाणार आहे. तुम्ही मला 8चे 16 नाही दिलेत तरी चालतील, तुम्ही मला कमी मार्शमेलो द्या, पण मी हळूहळू आता एक मार्शमेलो खायला देखील घेणार आहे आणि मार्शमेलो तुम्ही देणं चालू ठेवा, माझं काही म्हणणं नाही. सो दॅट इज SWP नी नियोजन करून घेणं. सो आता SWP च्या नियोजनाचा वापर हा बऱ्याच ठिकाणी आपण करत असतो. सो SWP या गोष्टीत मुळात म्युच्युअल फंड आणि गुंतवणुका हा विषय बऱ्याच जणांना समजायला कठीण जातो. का बरं? कारण का तर आपण नोकरी व्यवसाय ज्या क्षेत्रातून आलेलो असतो तिथे आपण पैसे कमावणे हे आपल्याला माहिती असतं की मी महिनाभर काम केलं मला पगार मिळतोय, किंवा मी दिवसभर काही गोष्टी विकल्या मला त्याच्यातनं नफा मिळाला. सो एखाद्या व्यापाराला देखील नफा पटकन मिळून जातो. सो म्हणजे लगेच कर्माचं फळ लगेच मिळत होतं. सो हे पैसे कमावणं हे आपल्याला माहिती होतं. गुंतवणूक हा कम्प्लिटली वेगळा माइंडसेट आहे की जिकडे तुम्ही काम तर करता पण तुम्हाला फळ लगेच मिळत नाही. हे पैसे निर्माण करण्याचं माध्यम आहे. सो पैसे कमावणे आणि पैसे निर्माण करणे यासाठी कम्प्लीट डिफरंट माइंडसेट लागतो. म्हणजे कसा तर ते इथे दाखवलेलं आहे की शिकार करणारा माणूस त्याला शिकार केल्या केल्या लगेच भक्ष्य मिळणार आहे, पण शिकारीमध्ये धोका आहे. कधी शिकार आपली देखील होऊ शकते, कधी शिकार मिळेल कधी शिकार नाही मिळेल, पण ज्याला मिळेल त्याला मोठी शिकार हातात मिळून जाते. पण हा जो धोका कमी करायचा असेल तर सिव्हिलायझेशनच्या पुढच्या टप्प्यात माणसांनी पशुपालन सुरू केलं, धोका कमी केला, पण प्रतीक्षेचा काळ मोठा झाला.
पण तो प्रतीक्षेचा काळ मोठा झाल्यावरती त्याला काही एक शिकार मिळत नव्हती, पण त्यासाठी त्याला एक सिस्टीम आखण्यासाठी बराच काळ द्यावा लागला. कर्म सिद्धांतामध्ये देखील दोन प्रमुख प्रकारची कर्म सांगितलेली आहेत. एक क्रियमाण कर्म आणि दुसरं संचित कर्म. क्रियमाण कर्म म्हणजे काय? मी कर्म केलं लगेच फळ. मला तहान लागली, मी एक घोट पाणी प्यायलो, माझा घसा ओला झाला, माझी तहान मिटली, मला लगेच फळ मिळालं पाणी पिण्याच्या कर्मातनं. संचित कर्म म्हणजे काय? मी काम करतोय पण मला फळाचा काही आता पत्ताच नाही. एखादा स्टील प्लांट उभा करायचा आहे, तो स्टील प्लांट उभा करताना किती मेहनत घेत राहावं लागेल? 1 वर्ष, 2 वर्ष, 5-7 वर्ष जातील, एकही स्टीलची नळी बाहेर येणार नाही. 5-7 वर्ष फक्त त्यात दुळणं आहे. गेलचे साहेब बसले तिकडे, त्यांचा तर अजून प्लांट सर अजून किती वर्ष व्हायला लागेल? अजून बरीच वर्ष लागेल, पण कामच चालू आहे. त्यातनं काही प्रोडक्शन होत नाही, पण प्रचंड प्रमाणात खर्च चालू, इक्विपमेंट चालू. हे काय चाललंय? हे संचित कर्म आहे. सर, जर आपल्याला गुंतवणुकीच्या गणितामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपण पैसे कमावण्याच्या मानसिकतेतून आलेलो असतो. आपण एफडीच्या स्कूलमधून आलेलो आहे की मला ठोक 8% मिळणार आहेत, वर्ष उजाडलं 8%. मग ते इकडे आल्यावरती कन्फ्युज होतात, वर्ष उजाडलं 1% नाही मिळाला मला या वर्षभरात. मार्केट गेल्या वर्षभरात ऑलमोस्ट जेवढं आहे तिकडेच आहे, पण हा काय प्रकार? त्याच्यापेक्षा माझं एफडी बरं होतं, असा मनात विचार येऊ शकतो. पण हे संचित कर्म आहे. हे एकच वर्ष असं येईल ज्याला 35% रिटर्न मिळून जाईल, जे क्रियमाण कर्मणाच्या एफडी मध्ये कधी पॉसिबल होणार नाहीये. सो त्यामुळे गुंतवणूक गणितामध्ये 5-7 वर्ष आपण थांबलो तर ऍव्हरेज 14 ते 15% पर्यंत रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळणं शक्य आहे. आणि एफडी कल्चरमध्ये जर आपण थांबलो तर नियमित सातत्यपूर्ण मिळेल, पण 6 ते 8% पर्यंतच आपल्याला परतावा किंवा ते पैसे कमावणं आहे, हे पैसे निर्माण करणं आहे. सो त्यामुळे इट रिक्वायर्स कम्प्लीट डिफरंट माइंडसेट. सो त्यामुळे तो माइंडसेट न बदलता आपण जर म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुका देखील जर करत असू तर SWP वगैरे राहिलं खूप लांब. आपण त्या माइंडसेट मध्ये चढकून ज्या काही चुका करणार आहोत त्याच्याने आपला गुंतवणूक प्रवासच पूर्ण नाही होणार आहे. हे मुळात पहिलं समजून घेणं हा पाया आहे. आता अनेक जणांना प्रश्न असतो SWP आणि SIP काय? आपण SWP करावं का SIP करावं? तर SIP ही गुंतवणूक प्रवासाची सुरुवात आहे आणि SWP हा गुंतवणूक प्रवासातला एक महत्वाचा टप्पा किंवा फळ आहे, त्या कर्माचं फळ आहे असं म्हणून आपण याकडे पाहू शकतो. SIP म्हणजे काय? तर ही एक गुंतवणूक करण्याची पद्धत की मला दर महिन्याला 5,000, 10,000, 50,000 जी काही रक्कम वाटते ती ठरलेल्या तारखेला माझ्या बँक खात्यातनं म्युच्युअल फंड खात्यामध्ये जमा व्हावी. ह्याचा जो एक मी पॅटर्न सेट केलाय त्या पॅटर्नचं नाव आहे SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आणि SWP म्हणजे सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅन. माझ्या गुंतवणुकांमधनं मी उलटी सिस्टीम सुरू करतो की दर महिन्याला एक ठरलेली रक्कम, ठरलेल्या रकमेचे तेवढे युनिट्स विकले जातील आणि माझ्या अकाउंटमध्ये, बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतील. लक्षात येत आहे? सो दर महिन्याला ठरलेल्या दिवशी पैसे मिळवण्याची व्यवस्था ही SWP आहे आणि गुंतवणूक करण्याची व्यवस्था ही SIP आहे. आता SWP या पॅटर्ननी इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला अपेक्षित काय असतं? तर हे मी केलेली माझी गुंतवणूक समजा जर 50 लाखाची झालेली आहे तर मला दर महिना SWP घेऊन माझी गुंतवणुकीचं पोर्टफोलिओच रिकामा होत जाईल का?
तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचंय जेणेकरून हे गुंतवणुकीचं अक्षय पात्र तयार होईल. म्हणजे काय, तर मी केलेली गुंतवणूक वृद्धिंगत होत राहील, मला दर महिन्याला पैसे मिळत राहतील खर्चायला आणि त्यामध्ये देखील वाढ होत राहील. हे जर मला शक्य करायचं असेल तर गुंतवणुकीचा सगळ्यात महत्वाचा SWPचा नियम आहे, तो म्हणजे माझ्या SWP बास्केटवरती मी 0.5% जास्त SWP घेणार नाही. म्हणजे काय, दर महिन्याला 0.5%. जर 50 लाख रुपयाचं गणित जर आपण समोर ठेवलं तर दर महिना 25,000. म्हणजे वर्षभरामध्ये मी काढून किती घेतोय, 3 लाख रुपये. म्हणजे मी 0.5% प्रमाणे मी 6% कन्झ्युम करतोय, वापरतोय, आणि 14 ते 15% मला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळत असेल तर मला 6% माझा वापर होतोय आणि 9% जो माझा पोर्टफोलिओ आहे तो देखील वाढत चाललाय. आता हे परत मी सांगितलेलं हे संचित कर्म आहे, त्यामुळे हे काही दर वर्ष उजाडलं आणि 15% असं होणार आहे का, नाही. हे कधी वर्ष उजाडलं 25%, पुढचं वर्ष 5%, त्याच्या पुढच्या वर्षी 35%, तिसऱ्या वर्षी मे बी -15%, चौथ्या वर्षी 5%, परत 5व्या 6व्या वर्षामध्ये 25% प्लस, असं ते वर खाली होत राहणार. पण त्याला ऍव्हरेज जर आपण बघितला तर हा 14 ते 15%चा अचीव करणं इज पॉसिबल. आता हे 14 ते 15% कुठून आणले बरं, तर देशाचा नॉमिनल जीडीपी ग्रोथ म्हणजे आपल्याला जो 7.1 किंवा 6.8 दिसतो तो इन्फ्लेशन मायनस करू नये. जर इन्फ्लेशन पण त्याच्यात पकडलं तर साधारणपणे 11.5, 12, 12.5% पर्यंत आपल्या देशाचा नॉमिनल जीडीपी ग्रोथ आहे. सो विथ बेटर मॅनेजमेंट सिस्टीम 2 ते 2.5% आपण त्याच्यापेक्षा जास्त एक्सपेक्ट केले तर ते काही वावगं नाहीये. सो 14 ते 15% पर्यंत रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये या गणिताप्रमाणे शक्य आहे. पुढे जाऊन जीडीपी ग्रोथ हीच 11.5, 12%ची 14% पर्यंत गेली, आपण 2% अजून बेटर पकडू आणि 16-17% पर्यंत हेच गणित पकडू. जर जीडीपी ग्रोथ आपली कमी झाली तर आपण ह्याच गणिताला 14% वरनं 11-12% वरती आणावं लागेल. सो दिस इज लिंक टू भारताच्या जीडीपी ग्रोथची. म्हणजे जे भारताचं पूर्ण इकॉनॉमीचं होतंय त्यात जितक्या प्रमाणात वाढ होतीये त्या प्रमाणात तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओवरती रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा जर तुमचे शेअर बाजार लिंक्ड इन्व्हेस्टमेंट्स असतील तर त्या इट गोज हँड इन हँड, ते एकत्र कोरिलेट होणारी गोष्ट आहे. हे गेल्या 200-250 वर्षाच्या शेअर बाजाराच्या इतिहासाने सिद्ध केलेलं आहे. सो त्यामुळे हे 14 ते 15% आपण पकडलेले आहेत. सो इतकं आपल्याला आता लक्षात आलेलं आहे. सो या गोष्टीला मॅनेज कसं करायचं, तर यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की अनेक जण असा विचार करत असतात की माझे जे इक्विटी फंड्स आहेत त्यामधनच मी SWP सुरू करीन. हा अतिशय आपला मुद्दा असा आहे की जो हायलाइट करावा आणि आजच्या कार्यक्रमामधनं प्रत्येकाने किमान एवढा मुद्दा जरी लक्षात ठेवला तरी बऱ्याच गोष्टी आपल्या सॉल्व्ह होतील. जर आपल्याला SWP नी इन्व्हेस्टमेंट्स करायच्या असतील तर थेटपणे इक्विटी फंडांमधनं आपण SWP सुरू करू नये. बिकॉज मी आत्ताच सांगितलं इक्विटी फंडांमधनं मिळणारा जो रिटर्न आहे तो कधी 25-30% जाईल तर कधी -15-20% पण जाईल. मे बी जर आपण गेल्या वर्ष आपलं आत्ताचं जे घडून गेलं ते पण ट्रॅक केलं तर तुम्हाला लक्षात येईल की ऑलमोस्ट मार्केट तिथेच आहे आणि गेलं तर ऑलमोस्ट 8-10% खालतीही जाऊन आलं. इमॅजिन तुमची जर SWP गेल्या वर्षभरात चालू आहे तर तुमच्या तर इक्विटी पोर्टफोलिओ मध्ये मार्केट सुद्धा 10% रिटर्न मायनस देते आणि अर्धा तुम्ही सुद्धा विकताय. सो तुमचा पोर्टफोलिओ अधिक वेगाने कमी होत जाणार आहे, बरोबर. सो हे आपल्याला टाळण्यासाठी 2 बास्केट्सची रचना करणं हे गरजेचं असतं.
म्हणजे काय तर इक्विटी अँड डेट. इमॅजिन करा एक आपण आता एखाद्या केमिकल प्लांट मध्ये आहोत. आता या केमिकल प्लांट मध्ये दोन टाक्या आहेत. एक आहे केमिकल रिएक्शन होणारी टाकी ज्यामध्ये एकदम गरम केमिकल आहे, त्यातनं डायरेक्ट आपण डिस्पॅच करण्यासाठी बॉटलिंगला पाठवू का? नाही, ती बॉटलच जळून जाईल. सो म्हणून काय केलं जातं, एक दुसरा टँक असतो दॅट इज कूलिंग टँक, की जे केमिकल तयार झालंय ते काढून कूलिंग टँक मध्ये ओतलं जातं आणि कूलिंग टँक मधनं छान कूल झालेलं जे केमिकल आहे ते डिस्पॅच साठी बॉटलिंगला जात असतं. यानी होतं काय, गरम गरम केमिकल बाहेर पडत नाही, जे व्हॉलिटाईल आहे त्यामधनं डायरेक्ट इमिजिएट विड्रॉवल्स टाळता येतात आणि एक बफर क्रिएट करता येतो. मग हा बफर किती असावा? आता इट डिपेंड्स ऑन युअर ओव्हरऑल फायनान्शियल केपेबिलिटी, तुमचं त्या प्रमाणाचा रिस्क ऍपिटाईट काय आहे ह्याचा अभ्यास करून. पण ऑन अन ऍव्हरेज लेवल जर आपण विचार केला तर एक आयडियली किमान 15 ते 18 महिने SWP जाईल सुरळीतपणे, इतकी तरी रक्कम आपल्या डेट बास्केटमध्ये असायला हवी. उदाहरणार्थ जर माझं SWP चं बास्केट 1 कोटीचं आहे तर किमान 18 लाख रुपये तरी माझ्या डेट फंडांमध्ये असले पाहिजेत. सॉरी, 0.5% लॉजिक प्रमाणे 9 लाख रुपये तरी माझ्या डेट फंडांमध्ये असले पाहिजेत, सो दॅट त्या 9 लाखामधनं माझा 50-50 हजार रुपये SWP जरी जात राहिली तरी पुढचे 18 महिने माझ्या SWP जाण्यामध्ये काही बाधा येणार नाही. म्हणजे काय तर माझे 91 लाख हे इन्व्हेस्टेड आहेत इक्विटीमध्ये, मग त्यांनी मायनस रिटर्न जरी दिला तरी मला खालच्या लेवलवरती माझी विक्री होत नाही, प्लस मला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स सुद्धा त्या काळात लागत नाही, कारण का त्या 1 वर्षाच्या पलीकडे गेल्यावरच आपल्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन मध्ये येतो आपण. 20-20% जो लागला असता झालेल्या प्रॉफिट वरती त्यामधलं पण आपण बाहेर पडतो. आणि 18 महिने मला मिळतात ज्या वेळेला मी मार्केटची पीई व्हॅल्युएशन्स म्हणजे मार्केट किती स्वस्त आहे महाग आहे याचा अभ्यास करून एका टप्प्याला पुढच्या 18-20 महिन्यांची तजवीज करून ठेवू शकतो. म्हणजे आपण सामान्य माणसं म्हणून विचार करताना शेअर बाजार किती महाग आहे आणि स्वस्त आहे ह्याचं जे गणित आपण आखतो आणि गुंतवणूक सल्लागार ज्याप्रमाणे आखतात यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे साधारण उदाहरण देतो तुम्हाला, कोविड नंतरच्या काळात सेन्सेक्स ज्या वेळेला 65,000च्या पातळीपर्यंत वाढला त्यावेळेला सेन्सेक्सची पी लेवल ही 31-32च्या वरती गेली होती. एक्सक्यूज मी, बाहेर जाऊन बोलाल तर बरं पडेल. 31-32च्या वरती ही पीई व्हॅल्युएशन गेली होती. इंडियन पीई व्हॅल्युएशन ही साधारणपणे 24-25 हा ऍव्हरेज पीई रेशो मानला गेलाय. सो त्यामुळे झालं काय, 32चा पीई हा अतिशय महाग पीई आहे. सो त्यामुळे लोक कन्फ्युज होतात की 65,000च्या सेन्सेक्सला आम्ही म्हणत होतो महाग आहे आणि आता 84-85 हजाराच्या मार्केटला पी व्हॅल्युएशन जर 21 दिसत असेल तर आम्ही म्हणतो स्वस्त आहे. सामान्य माणसासाठी 65,000 म्हणजे स्वस्त आणि 84,000 म्हणजे महाग. पण हेच गणित आमच्यासाठी म्हणून 84,000 वरती पी व्हॅल्युएशन काय आहे तर 21-22 आहे. सो आता इन्व्हेस्टमेंट करण्याला चांगला कालावधी आहे. जसं हे 24-25 पर्यंत जाईल किंवा त्याच्या पल्ल्याड जायला लागेल, हळूहळू आपण इक्विटी मधनं डेट मध्ये जायला हवं आणि अधिक 29-30 या लेवलवरती पण जात असेल तर काय करायला हवं तर पुन्हा जेव्हा केव्हा हे असं 18, 19, 20 अशी पातळी दाखवेल त्याच वेळेला माझ्याकडे गुंतवणुकीसाठी पैसे नसतात, म्हणून हे 31-32च्या पीई वरती असताना अधिक डेट मध्ये पार्क करून ठेवलं तर ज्या वेळेला मार्केट खालती येतं त्यासाठी सुद्धा इन्व्हेस्ट करण्यासाठी पैसे.
सो सर्वसाधारणपणे 2 टायर मध्ये SWP प्लॅनिंग व्हावं, पण आयडियली या गोष्टीला जर आपल्याला अप्लाइड वेनी कुठे कुठे बरं ह्याचा वापर करता येऊ शकेल, क्रिएटिव्ह वे ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग, या दृष्टिकोनातनं आपण विचार करताना एक वेल्थ मॅनेजमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू कसा कसा आणि कुठे कुठे वापर करता येऊ शकतो बरं, याकडे जरा पाहूया. सो कर्जाबरोबर ह्याचं नियोजन जर आपण केलं तर देखील खूप छान प्रकारे संपत्ती निर्माण करण्याची एक संधी असते. पण काय आपल्याकडे ना हिंदी चित्रपटांनी कर्ज या गोष्टीबद्दल आपल्या मनावरती खूप चुकीचे संस्कार केलेले. म्हणजे सावकार येतो, सामान वगैरे असं घरातनं बाहेर काढतो, आज से ये घर हमारा, तुम्ही जा बाहेर, लोक रस्त्यावर आले, हे असे सगळे जे पिक्चर आहेत हे बघत बघत लहानाचे जे मोठे झालेले आहेत त्या मंडळींना असं झालेलं असतं, काय माझं कुठलं तरी कार लोन, होम लोन चाललंय, ते लवकर आपलं फेडून मी आपला कर्ज मुक्त होतो, कर्ज काय ठेवायचं नाही बघा. तर लक्षात घ्या, कर्ज ही गोष्ट गरिबांनी घेण्यासाठीची आहे, हाच आपल्यावरती फार चुकीचा संस्कार आहे. मला सांगा, कर्ज देण्यासाठी बँका खुशीने तयार कोणाला होतात? गरिबांना, की ज्यांचं उत्पन्न चांगलंय, ज्यांना दर महिन्याला चांगलं उत्पन्न मिळतंय, नियमित उत्पन्न मिळतंय, अशा पगारदार माणसाला कर्ज द्यायची शक्यता जास्त आहे की अनियमित उत्पन्न असणाऱ्याला किंवा गरीब माणसाला? तर त्यामुळे कर्ज घेणं हे गरिबीचं लक्षण आहे वगैरे, या सगळ्या भ्रमातनं पहिले बाहेर या. आणि त्याच्यासाठी अजून महत्वाची गोष्ट म्हणजे, मला सांगा, भारतातले सगळ्यात श्रीमंत मंडळी कोण? विरोधी पक्ष, त्यांची सतत नावं घेऊन घेऊन. आता परत तुम्ही काढा लिस्ट, भारतात जास्तीत जास्त कर्ज घेतलेल्या मंडळींची जी नावं कोण, तर पुन्हा हेच सापडतील. म्हणजे त्यांच्याकडे काही पैसे नाही आहेत म्हणून ते कर्ज घेतात असं आहे का? फक्त त्यांना कल्पना आहे की मला माझ्या पैशांना जास्त वेगाने वाढवता येतं आणि कर्ज मला कमी दराने मिळतं. उदाहरणार्थ, अंबानींना 1,00,000 कोटीचं कर्ज मिळत असेल 12% आणि त्यांना ते जर 22% त्यांचे पैसे वाढवता येत असतील, तर ते मध्ये 10% हा जो गॅप आहे त्याच्याने वेल्थ क्रिएट करतात. स्वतःचे 22% वाढत असलेले पैसे थांबून ते 12%च्या कर्जाची फेड करूया आपण असं नाही म्हणत, चालू दे 12%चं कर्ज आहे. सिमिलर लॉजिकनी हे जर अंबानी 1,00,000 कोटीसाठी करत असतील, तर मध्यमवर्गीय माणूस 1 कोटीसाठी करू शकतो आणि घर घेऊ शकतो की जरी त्याच्याकडे 1 कोटी रुपये असले तरी तो त्याला डबल डिजिट मध्ये वाढवू शकतो, किमान 12-14%. आणि त्याला त्याच्या उत्पन्नाच्या बेसिसवरती 7%, 6%, 8% असं सिंगल डिजिट मध्ये जर कर्ज मिळू शकत असेल, तर हा जो मधला डिफरन्स आहे, हाच डिफरन्स जो आहे हा तुम्हाला वेल्थ क्रिएट करण्यासाठी वरून वापरता येणार आहे. पण हेच नीट फायनान्शियल मॅनेजमेंट माहीत नसल्यामुळे आपण उलट काय म्हणताय, लवकर कर्ज फोडायचे चार्जेस बिर्जेस देऊन पण मोकळे होतो. आणि त्यात सुरुवातीलाच व्याज वगैरे पूर्ण 25 वर्षाचं मेजरली घेऊन ठेवलेलं असतं, शेवटच्या 8 आणि 10 वर्षात मुद्दलच जास्त पेंडिंग असतं, पण ते देखील आपण पटापट फेडून टाकायला हवं म्हणून फेडून टाकत असतो. त्याऐवजी जर आपण SWPच्या दृष्टिकोनातनं जर गुंतवणुका केल्या तर कर्ज परतफेडीपेक्षा हे खूप चांगलं गणित ठरू शकतं. उदाहरणार्थ, एखाद्याला 15 लाखाची गाडी घ्यायची, 15 लाख पण त्याच्याकडे आहेत गुंतवणुकांमध्ये, किंवा त्याला 15 लाख गुंतवणूक देता येऊ शकतात, मग अशा व्यक्तीने सुद्धा कार लोन घ्यावं का? तर जर त्याला वेल्थ मॅनेजमेंट पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर चांगलं फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल तर त्यांनी हो घ्यावं. कारण का आता
कार लोन जास्तीत जास्त 9% मिळेल, सिंगल डिजिट मधलं आहे. सो जे जे सिंगल डिजिट मधलं कर्ज आहे ना ते चांगलं कर्ज आहे, आणि जे जे डबल डिजिट मधलं व्याजाचं कर्ज आहे, उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड, इट इज अ बॅड लोन. क्रेडिट कार्ड आणि याकडचं कर्ज टाळावं, पण जे जे सिंगल डिजिट मधलं कर्ज मिळू शकणार आहे त्याचा वापर सुंदररित्या करावा. आता या माणसाला EMI ची देखील डोकेदुखी नकोय. 15 लाख रुपये आहेत, 2 ऑप्शन आहेत त्याच्यासमोर, हे घ्या 15 लाख, ही द्या गाडी. हा झाला सरळ ऑप्शन. आणि दुसरा, ह्याच 15 लाखाचं मी SWP च्या दृष्टिकोनातनं प्लॅनिंग करतो आणि आता तर 100% लोन देखील होऊ शकतं. सो अशा पद्धतीने त्यांनी EMI वरती घेतला तर त्याला साधारण 24,000 रुपयाचा EMI येतो. आता इकडे आपण जे 0.5% गणित आहे ते व्हायोलेट करतोय, ते रिटायरमेंट प्लॅनिंग आणि यासाठी आहे. आता आपण जरा थोडेसे क्रिएटिव्ह वे ऑफ फायनान्शियल प्लॅनिंगनी SWP चा विचार करतोय. सो त्यामुळे जर दर महिन्याला EMI पोटी जेवढी रक्कम जाणार आहे ती जर 5 तारखेला जाणार असेल तर त्यांनी 2 तारखेला SWP घेतली. सो 2 तारखेला 24,000 रुपये येतील, 5 तारखेला जातील. 9% हा सगळ्या जाऊन देखील 7 वर्षांनंतर त्याच्याकडे 7,84,000 रुपये उरलेले असतील, जो 15% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट सुद्धा त्यावर मिळत गेला. आणि हा काम मिळून जाईल, तो देतोय 9% आणि मिळवतोय 15%. सो हे जे 6% मधली गॅप आहे, दॅट गॅप विल ऍक्च्युअली क्रिएट 7,84,000. जे ही घ्या गाडी, हे घ्या पैसे, या गणितांनी ठोक पैसे देऊन मिळवता आलं नसतं. आता या गणिताप्रमाणे आपण इंटरेस्ट तर देतो 5,27,000, पण तरी देखील त्या इंटरेस्ट पेक्षा जास्त रक्कम आपण आपल्या इन्व्हेस्टमेंट मधनं कमवू शकत असतो, ह्याचा वापर करतो. लक्षात येतंय? सो हेच होम लोन एखाद्याचं 25 लाखाचं बाकी आहे. आता त्याला कुठल्या तरी प्रॉपर्टी मधनं अँसिस्ट्रल काही पैसे त्याच्या वाट्याचे वगैरे मिळाले, असं देखील बऱ्याच जणांचं होतं. मग पहिलं आठवतं का, अरे माझं 25 लाखाचं होम लोन चाललंय, ते पहिलं मी फेडून टाकतो, म्हणजे काय, माझं EMI पहिला थांबेल. त्याऐवजी देखील त्यांनी तो 25 लाख रुपयाला इन्व्हेस्टमेंट करून ठेवली. जर त्यांना वाटत असेल की मला EMI ची डोकेदुखी नको आहे ना, ठीक आहे, त्यांना जेवढा EMI जातोय 30,000चा, तो 30,000चा EMI त्यांनी SWP नी काढून घेतला, तरी पुढची 7 वर्ष सगळं फेडलं जाऊन त्यांच्याकडे 26,65,000 उरतात. कारण का तो होम लोन मध्ये अजून कर्जाची रक्कम तर अजून व्याजदर कमी असतं, 7%, 7.25%, 7.5%, आणि दॅट टू ते रिड्युसिंग किंवा फ्लोटिंग इंटरेस्ट रेट आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये असताना आपल्याकडे भरपूर त्याच्यातलं व्याज कंपोनंट कमी आणि मुद्दल कंपोनंटच जास्त असतं. सो जे आपण देऊन टाकणार होतो त्या गोष्टी आपल्याकडे राहून देखील 26,65,000 रुपये वाचू शकतात. आणि तुमचा EMI, अनेक जण आमच्याकडे येतात, ते म्हणतात आता माझं EMI मुक्त झालो, आता ती जो EMI राहिलाय ना त्याच्याने आपण SIP करूया. आम्ही तर इन्व्हेस्टमेंटच करतोय. पण मित्रांनो, जरी आपण SIP करत गेलो तरी लक्षात घ्या, नॅव प्राइस असेल समजा तुम्ही सुरू करताना या 7 वर्षामध्ये 75 रुपये सुरुवातीला, आणि 7 वर्षामध्ये ती जर गेली असेल समजा 130 रुपयाला. सो 75 to 130 ऍव्हरेज कुठेतरी ती आपल्याला परचेसिंग कॉस्ट काय पडेल, 95 ते 100. सो 95 ते 100 ची गोष्ट जर 130 होत असेल तर 30% प्रॉफिट आहे. पण जर माझ्याकडे आत्ता 25 लाख आहेत, ते जर मी आत्ताच 75च्या नॅवला विकत घेऊन टाकत असेल तर 75 ची गोष्ट जर 130 होतीये, सो माय प्रॉफिट इज डबल इन दिस सिच्युएशन. सो त्यामुळे मी केलं काय पाहिजे,
मला जर वाटत असेल मला EMI मुक्त व्हायचंय, तर ओके, तुम्ही EMI मुक्त व्हा, SWP घ्या आणि जो EMI तुम्हाला वाचतोय ना त्याची SIP करा. सो हे 26 लाख रुपये सुद्धा वाचतील आणि प्लस तुम्ही EMI मधनं जे देणार होतात ते सुद्धा तुमच्याकडे क्रिएट होतील. किंवा काहीच करू नका, फक्त EMI पोटी येणारी रक्कम जी आहे ती गुंतवणुकीमधनं घ्या. तुमचं जसं गणित चालू होतं ते मिळेल तुम्हाला. कुठलेही ऑप्शन्स अवेलेबल आहेत, पण हा कुठलाही विचार न करता सरसकट कर्जाची परतफेड करून टाकण्याऐवजी आर्थिक नियोजनकाराच्या सल्ल्याने हे जर नीट मॉनिटर करून आपण केलं तर याच मार्गातनं ना मित्रांनो, मध्यम वर्गातनं उच्च मध्यम वर्गात, उच्च मध्यम वर्गातनं श्रीमंत वर्गात जाण्याची पाऊल वाटा आहेत. पण ह्या पाऊल वाटा टाळत फायनान्शियल हा काय ऍस्पेक्ट माझा नाही, आर्थिक नियोजन मला काही कळत नाही, कळत नसेल हरकत काही नाही, म्हणून तर आमचा रोल सुरू होतो ना. सो मी किंवा कुठलाही आर्थिक नियोजनकाराचा सल्ला घ्या आणि या गोष्टीला पुढे न्या. प्रत्येक जण काही प्रत्येक गोष्टीमध्येच कळणारा व्यवस्थित असतो असं नाही. म्हणून तर आपण वकिलाचा सल्ला घेऊन कोर्ट कचेरीची कामं करतो, आपण डॉक्टरचा सल्ला घेऊन आपली वैद्यकीय कामं करतो. तशाच प्रकारे आजच्या काळात आपलं वेल्थ मॅनेजमेंट किंवा पैशाचं मॅनेजमेंट हा देखील अतिशय क्रुशियल मुद्दा आहे. त्यामुळे सुशिक्षित आर्थिक सल्लागाराच्या मदतीने जर हे प्लॅनिंग केलं आपण तर हे करून घेणं नक्की शक्य आहे. आता अनेकांना असं झालेलं असतं की आम्हाला तर दर महिन्याला ठोस पगार मिळत नाही, आम्ही रिअल इस्टेट एजंट आहोत, 5-6 महिन्यात एकदा ट्रान्झॅक्शन होतं आणि 5-6 लाख मिळून जातात, पण नंतर माहित नाही आम्हाला पुढच्या महिन्यात पण मिळेल नाही तर अजून 6 महिने काम नाही मिळणार. मग अशा प्रकारचे जे आयुष्य जगणारी मंडळी, कलाकार मंडळी, यांचं काय होत असतं, ते पैसे आले की दिवाळी आणि मग ज्या वेळेला पैसे नाही आहेत त्यावेळेला अतिशय काटकसरीने आयुष्य. सो तुमच्या इरेग्युलर इन्कम मुळे तुमचं लाईफ सायकल देखील, तुमचं आर्थिक आयुष्य देखील इरेग्युलर बनतं. माझं उत्पन्न जरी इरेग्युलर असलं तरी माझं आर्थिक आयुष्य इरेग्युलर होऊ नये म्हणून SWP चा वापर करता येऊ शकतो. याबाबत कसं केलेलं मी केस स्टडीने सांगतो. एक माझे मुंबईतले क्लायंट आहेत जे लेखक आहेत, हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये लिहित असतात. त्यांचं पण म्हणणं हेच होतं की मला इरेग्युलर इन्कम आहे. मग त्यांच्यासाठी आम्ही एक पॅटर्न सुरू केला की तुमच्या उत्पन्नाप्रमाणे आपण तुम्हाला दर महिन्याला SWP म्हणजे तुमचा पगार आहे असं समजा. सो जो वर्षभरामध्ये तुम्हाला 12 लाख रुपये मिळत असतील तर मानून चाला तुम्हाला 60,000 रुपये पगार आहे. जर पुढच्या वर्षामध्ये तुम्हाला जास्त चांगले असाइनमेंट मिळून तुम्हाला 12 ऐवजी 18 लाख रुपये मिळत असतील, आपण तुमचाच पगार जो आहे 60,000चा इन्क्रीमेंट देऊ, 80,000 करू. सो जी रक्कम मिळते त्यांना त्यातली मेजर रक्कम ही डेट फंडांमध्ये पहिले ते ट्रान्सफर करतात आणि त्या डेट फंडांमधनं SWP पण जाते आणि त्यांच्या दीर्घ मुदतीच्या लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटच्या साठी SIP ऐवजी STP जातात, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. ज्या वेळेला तुमच्या बँक अकाउंट मधनं पैसे ट्रान्सफर होतात म्युच्युअल फंडात त्याला SIP म्हणतात आणि ज्याला म्युच्युअल फंडामधनं दुसऱ्या म्युच्युअल फंडात पैसे जातात त्याला सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन म्हणतात. सो आपण एक प्लॅटफॉर्म वापरतो फक्त डेट फंडांचा, ज्याच्यातनं 2 आउटलेट्स निघतात. एक दीर्घ मुदतीच्या गुंतवणुका देखील त्यांच्या होऊन जातात आणि दर महिन्याला त्यांना खर्चायला पैसे देखील मिळत असतात. सो दॅट ही कॅन डिझाईन हिज लाईफस्टाईल की आता मी 60,000 रुपये कमवणारा पगारदार माणसासारखं आयुष्य जगू शकतो आणि माझं जे काम आहे त्यावरती मी नीट कॉन्सन्ट्रेट करू शकेन. जर मी
चांगलं काम केलं, 18 लाख रुपये वर्षाला मिळाले, मी इन्क्रीमेंट घेईन. मी पुढे अजून एखादी हॉलिवूड बिलिवूड साठी फिल्म लिहून टाकली, मी दर महिन्याला 3 लाख 4 लाख रुपये घेणारा पण तयार होऊन जाईल. पण माझं इरेग्युलर लाईफस्टाईल तरी होऊ देणार नाही. अशा प्रकारे आम्ही अनेक कलाकारांचं, अनेक रिअल इस्टेट ब्रोकर्सचं फायनान्शियल प्लॅनिंग करून दिलंय, ज्यामुळे त्यांच्या गुंतवणुका देखील व्यवस्थित होत आहेत आणि त्यांचं लाईफस्टाईल देखील सुरळीत झालंय. पॅसिव्ह इन्कम म्हणून अनेकांना असं झालेलं असतं की आता मी वकील आहे आणि मला आता माझ्या मनाविरुद्धची केस घ्यायची इच्छा नाही, पण माझं एक बेसिक लाईफस्टाईल साठी मला एक 50,000 रुपये लागतात ना, ते मी SWP मधनं घेतोय आणि मला आवडीच्या वाटल्या, माझ्या बुद्धिमत्तेला चॅलेंज देणारी कामं आली तरच मी घेईन. अशा प्रकारचं आयुष्य जगणारी मंडळी आहेत, त्यांच्यासाठी पॅसिव्ह इन्कम म्हणून याचा वापर केला जातो. गेल्याच महिन्यामध्ये माझी एक मैत्रीण आहे, तिच्यासाठी आम्ही SWP नियोजन करून दिलं, बिकॉज शी इज ऑन प्रेग्नन्सी लिव्ह. आता काय झालंय, बरेच सतत कॉर्पोरेटमध्ये नोकऱ्या शिफ्ट होत राहतात ना, 6 महिन्यातनं, 2 वर्षातनं. सो झालं तिचं असं की तिने जॉब स्विच केला आणि नंतर तिला कळलं की आपण प्रेग्नंट आहोत. सो तिला काही तिकडनं त्याचा बेनिफिट मिळणार नव्हता. सो त्यामुळे तिला नोकरी ती सोडून द्यावी लागली. पण तिने सुरुवातीपासून, नोकरीला लागल्यापासून 7-8 वर्ष छान इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या होत्या. सो तिच्याकडे 50 लाखाचा पोर्टफोलिओ होता. त्या 50,000 तिला 25,000ची SWP सुरू करून दिली. 5 वर्ष तिने छान ब्रेक घेतला. दर वर्षाला ती मॅचअप टू 0.5%, तिचा 50 लाखाचा पोर्टफोलिओ 60 लाखाचा झाला, आम्ही 30,000 केली. तो 70 लाखाचा झाला, 35,000 केली. असं करत 5 वर्षामध्ये तिला दर महिन्याला 50,000 रुपये दर महिन्याला मिळायला लागले आणि तिचा जो 50 लाखाचा पोर्टफोलिओ होता तो सुद्धा 1 कोटीचा झाला. आता मुलगा 5-6 वर्षाचा झाला, शाळेत जायला लागला, तिने परत जॉईन केलं, SWP थांबवली आणि परत SIPs आणि इन्व्हेस्टमेंट रिझ्यूम केल्या. सो असे काही करिअर मधले ब्रेक घ्यायचेत, स्वतःला वेळ द्यायचा आहे, किंवा काही जणांना हवं असतं की मला UPSC ची तयारी करायची आहे. ओके, मी 21व्या वर्षापासून 4-5 वर्ष अग्रेसिव्हली इन्व्हेस्टमेंट करून ठेवल्या आणि 25 ते 28 3 वर्ष मी ब्रेक घेणारे UPSC ची वगैरे तयारी करण्यासाठी. त्या दरम्यान मला 30,000 40,000 दर महिन्याला मिळत राहतील. जर 3 वर्षात झालो मी पास तर उत्तम, नाही झालो ओके, मी परत 28-29 ला नोकरी रिझ्यूम करीन. माझ्याकडे काहीतरी बॅकअप आहे आणि त्यासाठी मला माझ्या घरच्यांवर किंवा कोणाकडेही पैसे मागायला लागावू नये. अशा प्रकारे पॅसिव्ह इन्कम ज्यांना हवंय त्यासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो. देणग्या देण्यासाठी अनेकांचं असं देखील नियोजन असतं की या FDचं मिळणारं व्याज जे आहे ते मला काही संस्थेला देणगी स्वरूपात द्यायचं आहे. मग जर देणगी स्वरूपातच संस्थेला द्यायचंय तर पूर्वी 11 आणि 12% प्रमाणे देणगी देत होतात, आता तेच 60% आलंय. त्याच्याऐवजी त्याचीच SWP पॅटर्ननी नियोजन करून घेतलं की तुम्हाला हवंय दर 6 महिन्यांनी द्यायची आहे, दर 3 महिन्यांनी, वर्षातनं एकदा, दर महिन्याला मला देणगी द्यायची. हवी त्या प्रकारे तुम्हाला देणगी देण्यासाठी म्हणून पैसे हवे असतील तर त्यासाठी देखील ह्याचा वापर अनेकांना करून देता येतोय. सो दिस इज डिफरंट वे. निवृत्ती नियोजन म्हणून जो ट्रॅडिशनल वे आपण सगळ्यांसाठी सुरुवातीपासून प्रोग्राम मध्ये सांगितलाय, पण त्यामधला अतिशय महत्वाचा मुद्दा असा की लोक करत काय असतात, एक मोठी चूक की माझ्याकडे असलेल्या टोटल रिटायरमेंट कॉर्पसलाच मी माझा रिटायरमेंट कॉर्पस मानतो आणि त्याच्यातनच मी SWP घेत असेल तर माझी सगळ्यात मोठी चूक होते. कारण माझ्याकडे अजून काही फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज मे बी पेंडिंग असतील वयाच्या 58व्या किंवा 60व्या वर्षी. मे बी मला माझ्या मुलाचं लग्न करून द्यायचंय, त्याच्यासाठी 25-30 लाख खर्च येणार आहे. मुलीचं लग्न आहे, मुलीचं उच्च शिक्षण मला करून द्यायचंय. ह्या काही आर्थिक जबाबदाऱ्या माझ्यावरती असतील तर त्याच्यासाठीचे पैसे हे वेगळे पार्क केले पाहिजेत. त्याचबरोबर जरी तुमच्याकडे मेडिक्लेम असला तरी काय होतं,
सगळ्याच्या सगळं मेडिक्लेम मध्ये मिळतच असं नाही. अनेकांचं आम्ही बघतो की दोन्ही गुडघ्यांची एकत्र ऑपरेशन आली पण एकच गुडघ्याचे ऑपरेशनचे पैसे दिले. मग काय करणार? मग आपल्या रिटायरमेंट किटीमधनच काढून घेणार का? सो त्याऐवजी आपल्या मेडिकल इमर्जन्सीसाठी एक किटी क्रिएट करून ठेवली आहे आणि ज्याच्यावरती मी कुठलंच इक्विटी आणि व्हॉलेटाईल इन्व्हेस्टमेंटचा पर्याय घेतलाच नाहीये. सो दॅट ते एफडी सदृश्य स्वरूपात आहेत किंवा डेट सदृश्य स्वरूपात आहेत, पण मला कधी इमर्जन्सी आली तर पुढच्या दिवशी मला वापरायला मिळू शकतात. या प्रकारे एक मेडिकल बास्केट क्रिएट करणं आपल्यासाठी, आपल्या कुटुंबियांसाठी आणि ज्या ज्या लोकांचं मे बी आपल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी येऊ शकते, मे बी आपल्या सासू सासऱ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावरती येऊ शकणार असेल तर त्यासाठी सुद्धा ठरवलं पाहिजे. या सगळ्याचं मेडिकल बास्केट क्रिएट करून ठेवणं हे गरजेचं आहे आणि दिस शुड बी डिफरंट फ्रॉम युअर एसडब्ल्यूपी बास्केट. एसडब्ल्यूपी म्हणून ज्या वेळेला आपण गुंतवणुकाचा विचार करतोय त्यातनं फक्त मला दर महिन्याला पैसे मिळत राहावे आणि मी गेल्यानंतर ती पैशाची किटी माझ्या वारसांना चालू व्हावी किंवा मुलांना मिळून जावी, या सगळ्या ह्याच्यात बायको किंवा मुलांना मिळून जावी, त्यातनं पैसे वापरावे लागू नये अशा दृष्टिकोनातनं नियोजन अपेक्षित आहे. सो त्यामुळे जर मला 2 कोटी मिळत असतील तर त्या 2 कोटीवरती मी ठोक 1 लाख रुपये एसडब्ल्यूपी घेऊन टाकली, चुकीचं फायनान्शियल प्लॅनिंग ठरेल. त्या 2 कोटीचं नियोजन करताना मला असं करावं लागेल की मे बी 40 लाख अजून मुलांची पुढच्या पिढीची काही रिस्पॉन्सिबिलिटी बाकी आहे त्यासाठी बाजूला काढले, 25-30 लाख मेडिकल इमर्जन्सीसाठी बाजूला काढले, मोठ्या काही लाईफस्टाईल चेंजेस आहेत, घराचं रिनोव्हेशन करायचंय, मग असे पैसे आपण बोनस बिनस मधनं वापरायचो. मग असा काही बोनस तर मिळणार नाहीये इकडे. सो लाईफस्टाईल चेंजेस, दर 5 वर्षांनी मी गाडी बदलतो किंवा दर वर्षाला मी फिरायला जातो, मग त्याच्यासाठी एक लाईफस्टाईल साठीच बास्केट डिझाईन केलंय. त्याच्यातनं मला दर 3 किंवा 6 महिन्यातनं पैसे काढावे लागतात. हे सगळं सोडून माझ्याकडे एक 80 लाख रुपये उरले. ओके, त्या 80 लाखावर 40,000 रुपयाची एसडब्ल्यूपी घेतली. दॅट विल बी गुड प्लॅनिंग. सो हा धोका टाळायचा आहे. अनेकांना एनपीएसचे पैसे 60व्या वर्षी मिळून जातात आणि मग दर महिन्याला घर चालवायला बायकोला पैसे देण्याऐवजी तेच एनपीएसचे मिळालेले जे पैसे आहेत 60% आपण काढू शकतो, टॅक्स फ्री मिळतात. ते पैसे बायकोच्या नावाने इन्व्हेस्ट करून त्याच्यावरती जर एसडब्ल्यूपी दिलीत तर एक पेन्शन तुम्हाला मिळतेच आहे किंवा मे बी सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, अजून काही गोष्टींमधनं तुम्ही दर महिन्याला स्वतःला सोय करून घेतली आहे, तशीच एक सोय बायकोला देखील करून देऊ शकता. सो घर चालवण्यासाठी जे चालणारे पैसे आहेत ते तुमच्या या एनपीएसच्या रिटायरमेंट किटीमधनं मिळून जातील. 40% जे राहिलेले आहेत त्यावरनं तुम्हाला पेन्शनच घ्यावी लागते. सो ती तर तुमच्याच नावावरती सुरू होणार आहे, ती तुम्हाला मिळत जाईल. अशा प्रकारे देखील आपण वापर करू शकतो. आता सगळ्या एसडब्ल्यूपीचे जे मी पॉडकास्ट घेतले, 1.5-2 लाख व्ह्यू आले, भरपूर त्याच्यावरती कार्यक्रम आणि हे झाले, त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात ना तरुण मंडळींचे प्रश्न यायला लागल्यावरती मी घाबरलो. म्हटलं 30-35 मध्येच लोकांना आता वाटायला लागलंय काय की मला पॅसिव्ह इन्कम हवंय आणि मला काही काम करायला लागू नये आणि मला मिळावे पैसे वगैरे. तर लक्षात घ्या, हे स्वप्नवत वाटत असेल, हे आनंदाची संकल्पना जरी वाटत असली तरी दिस इज नॉट एज. आपला एक 8 ते 9 तासाचा वेळ कुठेतरी स्ट्रक्चर्ड वेनी आपल्याला आवडतं त्या कामामध्ये गुंतला जाणं हे तुमच्या मेंटल वेलबिईंग, फिजिकल वेलबिईंग, सोशल वेलबिईंग या सगळ्यासाठी महत्वाचं आहे. फक्त दर महिन्याला मला पैसे खर्चायला मिळवणं एवढंच माझं काय आयुष्याचं उद्दिष्ट आहे तर आपल्या आयुष्याची संकल्पना कुठेतरी गणलेली आहे किंवा आपण जे काम करतोय त्या कामामध्ये आपण खुश नाही आहोत. सो त्यामुळे मी 8 ते 9 तास कुठे चांगल्या प्रकारे घालवू त्यासाठी नियोजन करावं किंवा त्यासाठी मला 2-3 वर्षाचा ब्रेक घ्यायचा आहे तर हे नियोजन करावं. पण मी आपला एक पॅसिव्ह इन्कम मिळत घेतलं, एक रिचार्ज केला आणि 8-9 तास
काम बिम करणं सोडून बाईकचं पेट्रोल टाकायला आणि रिचार्जला पैसे मिळाले त्यासाठी म्हणून एसडब्ल्यूपीचा वापर करणार असाल तर करायला काय, तुम्ही सांगितलं तर कोणी करून देईल, पण हा करणं हे तुमच्यासाठी घातक ठरेल. सो त्यामुळे वापर नका करू, अतिरेकी वापर करू नका. म्हणजे मी सुरुवातीलाच सांगितलं की त्यामध्ये वाढीचा वेग आणि पैसे काढण्याचा वेग हा कमी असावा. माझी वाढ होतीये 15% आणि मी काढून घेतोय 25%, असं जर सुरू झालं तर काही वर्षामध्ये ती किटी संपूनच जाणार आहे. सो म्हणून किती वेगाने आपण काढून घेतोय यावरचं रेग्युलेशन फार महत्वाचं. तर रेग्युलेशन म्हटलं की आपल्याला कळत नाही. फॅनला कसा एक रेग्युलेटर असतो, मग अनेकांचा तो फॅनचा रेग्युलेटर पण मोडलेला असतो. मग एकतर फॅन फिरतो 5च्या स्पीडनी किंवा फॅन बंदच राहतो. त्याचे जो मधले आकडे आहेत ना, 2 वर 3 वर 4 वर फॅन फिरवणं, दॅट इज रेग्युलेटर. तसा आपल्या आर्थिक नियोजनात कधी फॅन मला 5 वर फिरवायचा, आता मे ची उन्हाळा सुरू झालाय सो मला 5 वरती फॅन फिरवता आला पाहिजे, पण आता डिसेंबर आहे 1 किंवा 2 वर फॅन ठेवीन. बंद ठेवायचा नाही अगदी, पण थोडा हवा फिरती राहिली पाहिजे. अशा प्रकारचा जो रेग्युलेटर आहे तो रेग्युलेटर आपल्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये देखील आवश्यक असतो. आणि तो रेग्युलेटर आपण आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर उभे होत, आपली फायनान्शियल बॅकग्राऊंड काय आहे ह्याप्रमाणे सगळ्यांसाठी सेम असू शकत नाही. त्यामुळे अनेक जण असा प्रश्न विचारतात, एक 50 वर्षाच्या माणसाला रिटायर्ड व्हायचं असेल तर एसडब्ल्यूपी किती रुपयाची घ्यावी? अहो 50 वर्षाचा माणूस फक्त पण त्याची बाकी बॅकग्राऊंड पण कळणं गरजेची आहे ना. त्याची बायको पण कमावतीये, कोणाची बायको हाऊसवाईफ आहे, कोणाकडे ऑलरेडी हेरिडिटरी 10-20 कोटीच्या ऍसेट्स आहेत, कोणी स्वतःच सगळं हे निर्माण केलेलं आहे, काहीच मागे टेकायला काहीच नाहीये. सो रिस्क ऍपिटाईट बदलते. सो त्यामुळे हे गणित प्रत्येकासाठी बदलतं, प्रत्येकासाठी हा रेग्युलेटर बदलतो. सो त्यामुळे व्यवस्थित आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्याशिवाय हे करायला जाणं अतिशय घातक ठरेल. सो अतिशय महत्वाचा मुद्दा अनेकांनी या दरम्यान विचार केला असेल की मी इतकं काढून घेतोय पैसे, मग मला टॅक्स काय लागेल? तर यामध्ये 2 प्रकारे रिडम्पशन होणार आहेत. एक डेट फंडांमधनं रिडम्पशन होणार आहे आणि दुसरं इक्विटी फंडांमधनं रिडम्पशन होणार आहे. टॅक्सच्या नियमांप्रमाणे सध्याच्या इक्विटी लॉंग टर्म कॅपिटल गेन 12.5% टॅक्स आहे. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आपण अवॉइड करणार आहोत, कारण किमान आपल्याला बफर मिळावा म्हणूनच आपण 18 महिने किंवा त्यापेक्षा जास्तची तजवीज एसडब्ल्यूपी ची करून घेतो. आता या मधल्या काळात ज्या वेळेला आपण डेट फंडांमधनं वाढून काय म्हणतात एसडब्ल्यूपी घेत असू, तर त्या डेट फंडांवरती जे टॅक्सेशन आहे ते ऍज पर टॅक्स स्लॅब आहे, पण तो फंड आपल्याला माहिती आहे आपण रिकामा करण्यासाठीच वापरतोय. सो त्यामुळे त्यामध्ये फार अशी मोठी काही वाढ झालेलीच नसणार आहे. इट इज जस्ट स्टेबल रिटर्न 6 ते 7%. सो त्यामुळे त्यातनं ऍज पर इन्कम टॅक्स स्लॅब जी कुठली असेल आपली त्याप्रमाणे आपल्याला टॅक्स लागेल, पण ती खूपच छोटी. म्हणजे से फॉर एक्झाम्पल 100 रुपयापैकी 20 रुपये आहे आणि त्याच्यातनं रिडम्पशन झाले 10 रुपये, तर त्या 10 रुपयामध्ये जेवढा प्रॉफिट आहे त्याच्यावरच तुम्हाला टॅक्स लागत राहणार आहे. सो हे जे टॅक्सेशन आहे हे टॅक्सेशन जर आपल्या प्रचलित सगळ्या व्यवस्थेमध्ये जे टॅक्स उपलब्ध आहेत सगळ्यांना त्यातलं सगळ्यात लोएस्ट टॅक्सेशन जर कुठलं असेल तर तुम्हाला या एसडब्ल्यूपी सिस्टीम मधनं म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करून जे एसडब्ल्यूपी घेऊ त्यातलं टॅक्सेशन हे लोएस्ट टॅक्सेशन असणार आहे. ज्यांना तुमच्या इन्कम स्लॅब्स या 30% जास्त आहेत, काही घरं ठेवली आहेत त्याच्यातनं रेंट येतंय, पेन्शन पण मिळते, सगळं मिळून माझ्याकडे 30% टॅक्स स्लॅब ऑलरेडी चालू आहे, तरी मी ज्या वेळेला माझे
या SWP बास्केट प्रमाणे नियोजन करणार आहे, तर त्याच्यात माझ्या इक्विटीवरती झालेला जो प्रॉफिट आहे तो मी जो बुक करणार आहे त्या बुक केलेल्या प्रॉफिटच्या 1,20,000 रुपये मला एक्झम्पशन मिळून फक्त 12.5% टॅक्स हा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स मला लागणार आहे. इट इज नॉट ऍज पर युअर टॅक्स स्लॅब. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ज्यांना कोणाला कुठल्याही गोष्टींची रिस्क न घेता काही प्रमाणात पैसे ठेवायचे असतात, म्हणजे ज्यांना वाटत असतं की माझ्याकडे 1 कोटी रुपये असे असावे की जे वर खाली होणार नाहीत. इट इज माय दॅट कोर अमाऊंट, किंवा माझी जनरेशनल FD आहे, माझ्या आजोबांनी करून ठेवलेली होती, वडिलांनी पण वापरली नाही, माझ्याकडे आली, मी पण मे बी वापरणार नाही, माझ्या मुलांना लागली तर त्यांना पण नाही वापरावी लागली तर पुढे जाईल. पण होतं काय, ती 1 कोटीची FD तुम्हाला 60% व्याज देत असेल आणि तुम्ही जर 30%च्या टॅक्स स्लॅब मध्ये येत असाल तर 2,10,000 रुपयाचा आजोबांचा आशीर्वाद म्हणून टॅक्स पण भरावा लागत राहतो. सो हाच आजोबांचा आशीर्वाद टॅक्स भरत राहण्यापेक्षा त्याला डेट फंडांमध्ये ठेवा. जेवढी तुम्हाला FD वरती व्याज मिळत असेल तेवढंच त्याच्यामध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळेल. त्यात पण सरकारी कर्ज रोख्यांमधली गुंतवणूक, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, बँकांचे डेट पेपर्स, असे बरेच ऑप्शन्स आहेत. पण किमान तो टॅक्स तरी आपण दर वर्षाला भरायचा टाळत राहू शकतो, कारण का आता भारतामध्ये व्हॅल्युएशन टॅक्स नाहीये. FD ले 60% व्याज जनरेट झाला, तुम्ही पैसे त्याच्यातले वापरले काय नाही वापरले काय, तुम्हाला 30% प्रमाणे टॅक्स भरावाच लागेल. इकडे तुम्ही 1 रुपया पण वापरत नाही आहात, तुम्हाला 1 रुपया पण टॅक्स लागणार नाहीये. जितके रक्कम वापरायला काढाल त्याच्या जेवढा प्रॉफिट असेल तेवढाच टॅक्स लागेल. अधिक सोपं करून सांगतो, पूर्वी आपल्याकडे इराण्याचे कॅफे असायचे. त्या इराण्याच्या कॅफेमध्ये जर तुम्ही केक मागवलात तर तुम्हाला एक केक प्लेट यायची, आणि त्यातला जर समजा तुम्ही एक केक खाल्लात तर तुम्हाला अख्ख्याच्या अख्ख्या प्लेटचं बिल बनायचं का नाही, तुम्ही खाल्लेल्या फक्त एक केक पुरतच ते बिल सीमित राहायचं. कट टू, तुम्ही एखाद्या फाईन डाईन रेस्टॉरंट मध्ये जाऊन केक प्लेट ऑर्डर केलीत, समोर 5 केक आलेत, एकच केक खाल्लात किंवा तो पण नाही खाल्लात, तसेच उठून गेलात, तरी पूर्णच्या पूर्ण त्या प्लेटचे पैसे बिल मध्ये लागणार की नाही. ती पूर्णच्या पूर्ण पैसे लागण्याची व्यवस्था हे FD मधलं टॅक्सेशन आहे. आणि तुम्ही जेवढा केक खाताय त्याच फक्त बिल भरायचंय. दिस इज डेट मधलं टॅक्सेशन. सो एक फाईन डिफरन्स आहे. हा डिफरन्स लोकांना कळत नाही, पण ह्याचा अनेक मोठे गुंतवणूकदार वापर करत असतात आणि त्यातनच वेल्थ क्रिएट होते. अन्यथा पगारदार मंडळींचं म्हणणं असतं आम्ही केवढा टॅक्स देतो, केवढा टॅक्स देतो. बरोबर आहे, तुम्हाला 2 लाख रुपये पगार मिळतो आणि 2,10,000ची अशी जनरेशनल FD सांभाळल्यामुळे 1 महिन्याचा पगार आजोबांचा आशीर्वाद म्हणून आपण देऊन टाकतोय. तोच जरी आपण वाचवला ते 2,10,000 रुपये सुद्धा एक चांगली छान फॅमिली पिकनिक होऊ शकते, किंवा दॅट यू कॅन इन्व्हेस्ट. पण असेच काही छोटे छोटे मार्ग आहेत. हे तुम्ही नीट फायनान्शियल मॅनेजमेंट जर तुमच्या आर्थिक सल्लागाराबरोबर करून घेतलं तर ते होऊ शकतं. पण अनेक जणांचा आर्थिक सल्लागार म्हणजे लोक जाऊन बँकेत विचारतात. काय झालंय मित्रांनो, आता ना बँकांची संकल्पना बदलली आहे. आपण बँकेच्या सुरुवातीच्या काळात आलेलो की ते बँकेतली मंडळी सगळे एकमेकांना ओळखायची. काय आपटे काका, मुलीचं लग्न कधी? कारण का तो माणूस देखील तिथे 20-20 वर्ष असायचा, तिकडनंच मे बी त्या ब्रांच मधनच रिटायर पण व्हायचा. अशी जी पिढी होती त्यांना बँकेमध्ये एकदम असं हृदयाचं नातं वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. आजची कॉर्पोरेट बँकिंग व्यवस्था ही पूर्ण वेगळी आहे. तुम्ही आज त्याच्याकडे जाऊन विचाराल तो समोर 30 वर्षाचा माणूस आहे की 55 वर्षाचा, त्याला टार्गेट कुठलंय ती योजना सांगेल. कारण का त्याला एक माहिती असतं की मला परत यांना तोंड दाखवायचं नाहीये. तर मग पहिला
टार्गेट तो विकून जातो. तुम्ही वर्ष 2 वर्षानंतर परत येऊन विचारलं की तो पहिल्याला शिव्या देतो, म्हणतो काय बघा माणूस होता, काय चुकीची गोष्ट दिली. काकांना कॉफी बिफी पाजून शांत केलं जातं. दुसरा पेपर काढला जातो ड्रॉवर मधनं. बघा आपण जे तुमचा लॉस झाला ना तो सगळा लॉस भरून काढू. पहिल्याचं टार्गेट पूर्ण केलं, दुसऱ्याचं टार्गेट पूर्ण करतोय, पण लोकांचे पैसे त्यांच्या आयुष्याच्या टार्गेटसाठी काही धावतच नाही. सो म्हणून तुमच्याकडे तुमचा आर्थिक सल्लागार असणं गरजेचं आहे. आपल्याकडे आर्थिक सल्लागार म्हणजे लोक अगदी इन्शुरन्स एजंटला देखील जस्ट 12वीची परीक्षा होऊन IRDA ची एक एक्झाम दिली आहे, त्या एक्झामच्या बेसिसवरती तू आता आयुष्यभर आर्थिक सल्लागार, अशी व्यवस्था नाहीये. NISM ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मॅनेजमेंट ही सेबीची एक्झाम कंडक्ट करणारी बॉडी आहे आणि त्या थ्रू आम्हाला दर 3 वर्षांनी परीक्षा द्यावी लागते. आमच्याकडे काम करणाऱ्या प्रत्येकाला देखील त्याच्यातली ज्या बेसिक सर्टिफिकेशन्स आहेत त्या कराव्या लागतात. तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये येऊन बघाल तर प्रितेश पासून सगळ्यांची सर्टिफिकेट लावलेली दिसतील. हे का होतं? कारण आता आमच्यावरती सेबी रेग्युलेटर आहे. आता सेबी ह्या पूर्ण व्यवस्थेवरती तुम्हाला 3 वेनी रेग्युलेशन देतं. एक, तुमचं गुंतवणूक सल्लागार तो रेग्युलेशन मध्ये आहे, त्याला सर्टिफाय करण्यासाठी म्हणून एक्झाम्स ठेवल्यात, त्या रिन्यू करायची सिस्टीम ठेवली आहे. सेकंड, म्युच्युअल फंड ज्याच्यामध्ये ऍक्च्युअली तुमचे पैसे इन्व्हेस्टेड आहेत त्यांना सेबीनी आखून दिलेल्या नियमाप्रमाणे काम करावं लागतंय, तिथे सगळी ट्रान्सपरन्सी ठेवावी लागते. या सगळ्या वेनी तुमच्याकडे पूर्ण, आणि या प्रत्येक गोष्टीवरती जी काही गोष्ट चेंज होते ऍज पर सेबी सर्क्युलर्स सगळ्याची माहिती द्यावी लागते. त्यामुळे होतं काय, तुम्ही जर FD करून ठेवलं असेल आणि त्या पैशामधनं जर मल्ल्याला काय म्हणताय लोन दिलं गेलंय आणि तो पळून गेलाय तर ते तुमच्या काय बँक स्टेटमेंट मध्ये रिफ्लेक्ट करून येत नाही. पण तुम्ही 1 लाखाची काय म्हणता येईल म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट केली आणि मार्केट खालती गेलं तर ती 98,000ची तुम्हाला लगेच दिसते. सो दिस इज ट्रान्सपरंट व्यवहार. पण त्या ट्रान्सपरन्सीचे काही साईड इफेक्ट आहेत. जर आपण FD जशी करतो 5 वर्ष, त्या मधल्या कालावधीत काय होतं आम्हाला दाखवलंच गेलं नाही. पण दाखवलंच गेलेलं नाही म्हणजे सगळंच व्यवस्थित आहे असं नाही. पण इकडे देखील जर तुम्हाला दिसत जरी असलं तरी सुद्धा त्याला 5 वर्ष द्याल तर तुम्हाला हा एक ऍव्हरेज रिटर्न जो 14-15% सांगितलाय तो अचीव होऊ शकतो. पण त्या होण्यासाठी म्हणून आपल्याला प्रतीक्षा करणं हे अतिशय गरजेचं आहे. त्या फक्त खालती वरती बघून आपण भावनिक होऊन जर डिसिजन घ्यायला गेलो तर हा आपला प्रवासच पूर्ण होत नाही. त्यामुळे या सगळ्याकडे चांगल्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीने जर आपण इन्व्हेस्टमेंट केल्या तर तुमचं त्या टॅक्स एफिशियंट इन्व्हेस्टमेंट पण होतील. आज झालंय असं की आता डायरेक्ट शेअर्स मधल्या इन्व्हेस्टमेंट किंवा PMS हे पूर्वी अट्रॅक्टिव्ह होतं. कधी जेव्हा लॉंग टर्म कॅपिटल गेन हा टॅक्सच प्रकार नव्हता. म्हणजे आम्ही इन्व्हेस्टमेंट केल्या आणि वर्ष उजाडून गेलं की हे सगळं टॅक्स फ्री आहे. हे गणित बदललं. त्यामुळे होतंय काय, आता PMS म्हणून जे 50 लाख रुपये आणि अबाऊ पासून इन्व्हेस्टमेंट होतात त्यामध्ये देखील इंटरनल पोर्टफोलिओ मध्ये जे काही चेंज केले, TCS विकला, ITC घेतला, तुम्ही 1 रुपया पण वापरला नाही तरी सुद्धा टॅक्स बिल जनरेट झालं. दॅट इज नॉट हॅपनिंग इन म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओ मधले जे विदिन पोर्टफोलिओ मायक्रो लेवल चेंजेस होतात त्या चेंजेसचं टॅक्स बिल आपल्याला जनरेट होत नाही. सो दॅट इज वाय पोस्ट टॅक्स रिटर्न्स हे म्युच्युअल फंड्स मधले अट्रॅक्टिव्ह आहेत. हे याचा कुशलतेने वापर केला गेला पाहिजे. सो ही आमची 3 ऑफिसेस आहेत. अलिबागमध्ये देखील आमचं ऑफिस आहे. कोविड काळापासून मी इकडे जास्त राहिलो आणि मी आठवड्यातनं 2 दिवस मुंबई किंवा पुण्याच्या ऑफिसला जाऊन येतो आणि 4 दिवस तरी अलिबागकरांसोबतच आहे. सो त्यामुळे तुम्हाला ज्यांना कोणाला पर्सनली भेटायची इच्छा असेल तर प्रितेश माझं अलिबागचं ऑफिस कोऑर्डिनेट करतो, त्याच्याशी तुम्ही चर्चा करून तुमची आणि माझी भेटीची वेळ ठरवू शकतो आपण.